सर आपलं नाव काय? पुष्पक अशोक भेंडारकर. मी जिल्हा परिषद हायस्कूल आसगाव इथून 9 ते 12च्या गटातला शिक्षक आहे. त्याच्यामध्ये मी 9वी 10वीला गणित विषय शिकवतो. याच्यात मी विद्यार्थ्यांसाठी अतिशय असे मॉडेल बनवले आहेत. त्या मॉडेलचं नाव आहे इंटरॅक्टिव्ह इलेक्ट्रिक अँड मॅथमॅटिकल क्विज बोर्ड. याच्यामध्ये हे क्विज बोर्ड असे आहेत की याच्यात मी आतून वायरिंग केलेली आहे. त्याच्यात हा नकाशा आहे. आता या नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थी कशा प्रकारे शिकवू शकतो तर बघा, विद्यार्थी काय करतो, एखाद्या प्रकारचा लक्षपूर्वक नकाशा वाचन खूप बऱ्याच मुलांना किचकट जाते, कारण आपल्याला दिशा बरोबर लक्षात येत नाही. आता बघा, महाराष्ट्राची राजधानी हे कोणाकोणाला माहित नाही राहत, पण याच्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो की महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. त्याच्या माध्यमातून हा बजर वाजलेला आहे आणि या बजरमुळे विद्यार्थ्यांना ते माहित होईल आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे हा शिक्षण मिळेल. अभिनंदन सर, कारण हाचा आपला भारताचा नकाशा आहे. बिलकुल सर. 1857 उठाव झाला होता, त्यावेळेस हा असा नकाशा होता याचा. बिलकुल सर. असा म्हणजे इकडं पेशावर, इकडं कराची, लखनौ असं होतं, इकडं बांगलादेश होता. आता आजचा जो भारताचा नकाशा आहे, त्या भारताच्या नकाशात आपण प्रत्येक म्हणजे जे शहर आहे किंवा जे आपल्या ठिकाणी शोधायचं आहे ते सरांनी निर्माण केलेल्या उपकरणापासून अशा प्रकारे म्हणजे हा बजर इथं ठेवायचा. कुठल्या तरी आता पहा सर काय दिसपूर, आता दिसपूर आसामची राजधानी काय आहे, दिसपूर आहे. तर त्याच्यामुळे हा इथे करेक्ट होत आहे. समजा आपल्याला कोणत्याही प्रकारची, आता मध्य प्रदेशची राजधानी काय आहे, भोपाळ आहे. तर बघा, भोपाळ राहील तेव्हाच तो करेक्ट राहील, नाहीतर वाजणार नाही. आता पहा, भोपाळची राजधानी हे दिसपूर नाही आहे, चंदीगड नाही, हैदराबाद नाही, पण भोपाळची राजधानी आपल्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ असल्यामुळे हा वाजत आहे. आता राजस्थानची राजधानी काय आहे, जयपूर. तर हा अशा प्रकारे राजस्थानची राजधानी जयपूर आहे. कुठे आहे जयपूर, हा जयपूर सर. अशा प्रकारे वाजलेला आहे. आणि हा मी गणितीय मॉडेल बनवलं आहे विद्यार्थ्यांना. सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की सरांनी जे उपकरण बनवलं आपल्यासाठी ते सोयीस्कर आहे आणि या उपकरणाचा आपण उपयोग करावा. यामध्ये सुद्धा आपण इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या चॅनलचे प्रोजेक्ट बनवून गणित ते आपण पाहणार आहोत.